की VSRला वाचवण्याचा प्रयत्न काही सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जातोय. जसं VSRला वाचवलं जातंय, मग आता शंका जी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती, कुणीतरी सत्ताधारीच आहे जो अजितदादांच्या घातपाताच्या मागे आहे, ही जी शंका नाही तर अशी जी काही विचार आमच्या मनामध्ये होता तो कुठेतरी दृढ त्या ठिकाणी होत चाललेला आहे. साधा FIR करायचा होता. FIR साधा या महाराष्ट्रामध्ये दादांच्या बाबतीत करून दिला नाही. CBIला प्रस्ताव द्या अशी मागणी अजितदादांच्या पक्षाने तिथं केली. दुर्दैवाचं तो पक्ष सत्तेत असून सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागलं की CBIच्या चौकशीबद्दल काय झालं. दिल्लीत जेव्हा मी तिथं गेलो, दिल्लीत जेव्हा आम्ही चर्चा केली, आम्हाला कळलेलं की महाराष्ट्राकडनं दादांच्या ऍक्सिडेंटबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्याची जी काय विनंती CBIला करा असं सांगण्यात आलं होतं, तसं कुठलंही पत्र महाराष्ट्र शासनाकडनं CBIकडे गेलेलं नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारलाच दादांचं इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी कदाचित इच्छा नाहीये असं आपल्याला म्हणावं लागेल.